श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर राष्ट्र चॅनलवर. जर तुमची रास धनु असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील मानसिक ताणतणाव, करिअरमधील अडथळे आणि मुलाशी संबंधित असलेल्या सर्व चिंता कायमच्या मिटवून प्रगतीचा एक नवीन रस्ता दाखवणारा ठरणार आहे. कारण 18 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 या 2 महिन्याच्या काळात अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत, दुर्मिळ आणि महाशक्तिशाली रचना तयार होत आहे, ज्याची वाट अनेक वर्षापासून पाहिली जात आहे. 18 जूनपासून देवगुरु बृहस्पती ही स्वतः शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत. जेव्हा ज्ञानाचा सागर असलेला गुरु आणि कर्माचा राजा असलेला शनी यांची ऊर्जा एकत्र येते, तेव्हा एक महाशक्तिशाली गुरुपुष्ययोग तयार होतो. त्याला ज्योतिषशास्त्रात डबल गोचरचा महाप्रभाव म्हटलं जातं. धनुरास ही स्वतः देवगुरु बृहस्पतींची रास असल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी असणार नाही. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक कडक नियम आहे. जेव्हा ग्रहांची एक मोठी शुभ वेळ येते तेव्हा आपल्याला नशिबाची साथ नक्कीच मिळते, पण त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एकीकडे जिथे नोकरीत प्रगती, अडकलेला पैसा परत मिळणे आणि नवीन घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, तिथे दुसरीकडे आरोग्याबाबत ग्रहांचे कोणते मोठे इशारे आहेत. आजच्या या अत्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण धनुराशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक लाभ, मालमत्ता, आरोग्य आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 या काळात अवकाशात नक्की काय घडणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा भाग्य, बुद्धी आणि वाढीचा कारक असलेला देवगुरु बृहस्पती हा शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा अत्यंत पवित्र असा गुरुपुष्य योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा मानले जाते आणि जेव्हा गुरुची शुभ ऊर्जा या नक्षत्राशी जोडली जाते तेव्हा त्याला डबल गोचर म्हणतात. धनुराशीच्या जातकांनो, तुमची रास ही देवगुरु गुरूंची स्वतःची रास आहे. त्यामुळे तुमच्या राशीचा स्वामीचा हा नक्षत्रीय बदल तुमच्या संपूर्ण आयुष्यात एक खूप मोठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात जी अनामिक भीती, विनाकारण येणारा मानसिक ताण आणि कामामध्ये जे अडथळे येत होते ते आता पूर्णपणे दूर होणार आहेत. हा योग तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला एक नवीन आणि मजबूत गती देण्यासाठी सज्ज झाला आहे. आता आपण वळूया तुमच्या करिअर, नोकरी आणि आर्थिक स्थितीकडे. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल घेऊन येत आहे. गेल्या काही काळापासून तुमचे जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन रखडले होते, बिझनेसमध्ये जी मंदी जाणवत होती ती कोंडी आता पूर्णपणे फुटणार आहे. तुमची रखडलेली सर्व कामे आता पुन्हा एकदा वेगाने सुरू होतील. सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे जर तुमचा पैसा बऱ्याच दिवसापासून कुठे अडकला असेल किंवा कोणाकडे अडकून राहिला असेल तर तो अडकलेला पैसा परत मिळण्याचे खूप मजबूत योग या 2 महिन्यात बनत आहेत. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण लाभेल, ज्यामुळे तुमच्या कामाचा प्रभाव वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर हा गुरुपुष्य योग धनु राशीच्या जातकांसाठी खूप मोठे मानसिक समाधान आणि आनंद घेऊन येणार आहे. या काळात तुमच्या वाणीत म्हणजेच बोलण्यात एक अद्भुत मधुरता आणि नम्रता येईल. याचा मोठा फायदा असा होईल की जर भूतकाळात तुमच्या कडक बोलण्यामुळे किंवा गैरसमजामुळे कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा समाजात काही वाद झाले असतील तर ते संबंध आता पुन्हा एकदा सुधारतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. यासोबतच जर तुमच्या कुटुंबात विवाहाशी संबंधित काही अडचणी येत होत्या किंवा मुलांच्या बाजूने काही चिंता किंवा समस्या सुरू होत्या तर त्या सर्व समस्या आता कायमच्या दूर होतील. जे जातक सिंगल आहेत त्यांच्या विवाहाचे प्रबळ योग येतील आणि घरात आनंदाचे व मांगलिक वातावरण निर्माण होईल. भौतिक सुखाच्या आणि मालमत्तेच्या बाबतीत हा काळ धनु राशीचा अत्यंत भाग्यवान मानला गेला आहे. ज्या जातकांना स्वतःचे नवीन घर घ्यायचे आहे, जमीन खरेदी करायची आहे किंवा नवीन वाहन खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा 2 महिन्याचा काळ अत्यंत अनुकूल आहे. तसेच जर तुम्ही तुमच्या जुन्या घराचे नूतनीकरण किंवा सुशोभीकरण करण्याचा विचार करत असाल तर तुमचे कामही या काळात सहज पूर्ण होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सिंह किंवा धनु राशीच्या लोकांमध्ये जे मानसिक ताण आणि सतत नकारात्मक विचार येत होते त्या नकारात्मक विचारसरणीमध्ये खूप मोठी घट होईल. तुमचे मन शांत राहील, अध्यात्माकडे कल वाढेल आणि तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांती अनुभवायला मिळेल. मित्रांनो, ग्रहांची एवढी शुभ आणि सकारात्मक ऊर्जा पाठीशी असली तरी धनु राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत काही मोलाचे सल्ले देण्यात आले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा गोचर अत्यंत शुभ असला तरी या काळात तुम्हाला तुमच्या खानपान आणि आहारावर विशेष संयम ठेवावा लागेल. बाहेरचे जास्त तेलकट, तिखट किंवा गोड अन्न खाणे टाळा. आळसामुळे किंवा आवाजावी धावपळीमुळे विनाकारण येणारा ताण टाळण्याचा प्रयत्न करा. विशेषतः ज्या जातकांना आधीपासून रक्तदाब किंवा थायरॉइड यासारख्या आरोग्य समस्या आहेत त्यांनी नियमित औषध आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे. रोज सकाळी किमान 15 ते 20 मिनिटे प्राणायाम, योगासने नक्की करा, जेणेकरून तुमचे आरोग्य उत्तम राहील. धनु राशीच्या माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 जून ते 18 ऑगस्ट या काळात
निर्माण होणाऱ्या या अद्भुत योगाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि भाग्याची साथ अधिक मजबूत करण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी गुरु आणि शनीचे बीजमंत्र जसे की ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः आणि ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिचराय नमः यांचा किमान एक माळ जप नक्की करा. तुमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती, आई वडील आणि तुमच्या गुरूंची नेहमी सेवा करा, त्यांचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. प्रत्येक गुरुवारी केळीच्या रोपावर शुद्ध कच्च्या दुधाची थोडी हळद मिसळून ते जल अर्पित करा आणि तिथे तुपाचा दिवा लावा. या काळात विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे किंवा ते श्रवण करणे तुमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी आणि भाग्यवर्धक ठरेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्रात आपल्या येणाऱ्या काळाची दिशा दाखवू शकते, नशिबाची साथ देऊ शकते, पण खरी प्रगती तुमच्या प्रामाणिक कष्टावर आणि योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नावरच अवलंबून असते. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे. आता आळस सोडा आणि कामाला लागा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील सध्या यातील कोणत्या गोष्टी मॅच होत आहेत हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. तुमच्या धनुराशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल लगेच खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.